प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधित आहे. आपला ब्लॉक 2 कृषी क्षेत्र, ॲग्रिकल्चर सेक्टर अर्थात इंडियन इकॉनॉमिक 2 भारतीय अर्थव्यवस्था 2 या अंतर्गत आपण चर्चा करीत आहोत. कृषी क्षेत्राशी संबंधित असणारे सर्व घटक आणि त्यातल्या असणाऱ्या बाबी यातला विशेष करून हा ब्लॉग आपल्याला कृषीची किंवा कृषी क्षेत्राची कामगिरी कशा पद्धतीने असू शकते, परफॉर्मन्स ऑफ ॲग्रिकल्चर सेक्टर यातील युनिट 5 मध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. या कृषी क्षेत्राच्या कामगिरी अंतर्गत असणारी वेगवेगळी स्थिती आणि एकूणच भारतीय अर्थव्यवस्था किंवा भारतातील शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखला जातो. त्याचं मुख्य कारण शेतीतून मिळणारं उत्पादन हे प्रामुख्याने उपजीविकेचं साधन आहे. त्याचबरोबर जसं उपजीविका आपण म्हणतो त्यालाच उदरनिर्वाह असं म्हटलं जातं. या उदरनिर्वाहातून उपजीविकेतून जी मोठ्या प्रमाणावर असणारी लोकसंख्या जागतिक पातळीवर दुसरा क्रमांक होता त्या आता आणि आपण प्रथम क्रमांकावर भारताचा उल्लेख लोकसंख्येच्या बद्दल करतो. जसे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत. कारण जागतिक पातळीचा विचार करता भारतासारखी मोठी बाजारपेठ ही जगाच्या दृष्टीनं किंवा जागतिक पातळीवरच्या इतर देशांच्या दृष्टीनं ही इतर ठिकाणी कुठेही नाही. कारण भारतातलं एखादं राज्य म्हणजे त्यांच्या दृष्टीने इतर एखादा देश असावा एवढी लोकसंख्या आपल्या भारतामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येते. तसं भारतातली लोकसंख्या ही एक जशी बाजारपेठ म्हणून पाहिली जाते तसं या एकूण लोकसंख्येला उदरनिर्वाहासाठी उपजीविकेसाठी आवश्यक असणारा घटक म्हणजे शेती उत्पादन हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणूनच शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उदरनिर्वाहाचं साधन आपण म्हणूया. आणि दुसऱ्या बाजूने आपण असा विचार करू शकतो एम्प्लॉयबिलिटीच्या दृष्टीनं, रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं या रोजगार निर्मितीत देखील महत्त्वाचा रोल हा शेतीचा असल्याचं आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर कृषी क्षेत्राची जी एकूण कामगिरी आहे, परफॉर्मन्स कशा पद्धतीनं असतो किंवा असणं अपेक्षित आहे तो सुरुवातीच्या काळापासून जर आपण ज्या वेळेला पाहतो म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपण पाहूया. कारण मानवाच्या उत्क्रांतीपासून पाहिलं तर कदाचित मानवाची उत्क्रांती ही जंगलात राहणारा आपण म्हणूया एक अधिवास किंवा एक झोपडपट्टीच्या दृष्टीनं आलेला उत्क्रांती झालेली आणि तिथून पुढचा कालखंड वेगवेगळ्या पद्धतीनं एस्टॅब्लिश होत गेलेला आपण पाहतो. ब्रिटिशांची 150 वर्ष सत्ता झाल्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947ला त्यानंतर शेतीविषयक वेगवेगळी कायदे पंचवार्षिक योजना असतील त्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात आली. पहिली पंचवार्षिक योजनेच आपण प्रामुख्याने ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला विशेष करून याच्यामध्ये कृषीवर भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत आपण त्यामुळं स्वावलंबी झालेला आपल्याला दिसून येतो. यात अन्नधान्य उत्पादनाच्या दृष्टीनं म्हणजे मोठ्या प्रमाणावर एकूण लोकसंख्येला रोजगार निर्मितीचं साधन आहे. याच रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने उत्पन्न ज्या वेळेला मिळतं त्यावेळेला म्हणजे आजही आपण जर पाहिलं तर पूर्वी जर स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपण पाहिलं तर जवळपास 70-80% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून होती. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शेतीतलं काम करणं किंवा प्रत्यक्ष शेतीवरती कष्ट करणं आपण म्हणूया. त्याचबरोबर इतर उत्पादनाच्या दृष्टीनं उत्पादक क्रिया घडवून आणणं आणि कच्च्या मालापासून इतर वस्तू निर्मिती करणं म्हणजेच लघुउद्योग हे शेतीवर आधारित असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि याच लघुउद्योगाच्या अनुषंगाने कच्च्या मालाच्या दृष्टीने विचार करता अनेक बाबी त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतात. भारतीय अर्थव्यवस्था विशेष करून कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते, मिश्र अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते आणि या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये इतर घटकामध्ये उद्योग क्षेत्र असेल आणि सेवा क्षेत्र असेल याचाही उत्तरोत्तर आपण म्हणूया स्वातंत्र्योत्तर कालखंडात विकास होत गेला आणि स्वातंत्र्याच्या आता आपण पाहतो 75 वर्ष देखील आपण पूर्ण करून पुढं शतकाकडं किंवा 100 वर्ष पूर्ण करण्याकडे वाटचाल करीत आहोत. म्हणजेच निश्चितपणे कृषी अर्थव्यवस्थेची कामगिरी ही उत्तरोत्तर जशी वाढत गेली परंतु GDPचा विचार करता शेअर ऑफ ॲग्रिकल्चरच्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला तो कमी झालेला दिसतोय, घटलेला दिसतोय. म्हणजेच देशाच्या विकासाच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला देशाचा विकास झाला
अशी ही बाजू त्या ठिकाणी शेती व्यवसायाचं एकूण उत्पादन जेवढं आहे त्यापेक्षा वाढणं आणि किंबहुना उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचं उत्पादन तुलनात्मकरित्या यातून वाढ होऊन फायदा मिळणं किंवा जीडीपीचं ग्रोथ होणं हे देखील आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं तितकंच महत्त्वाचं असल्याचं दिसून येतं. आता या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काही ठराविक बाबी किंवा ठळक उद्देशाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला कृषी क्षेत्राची एकूण वाटचाल कशा पद्धतीने आहे किंवा कृषी क्षेत्र कशा पद्धतीने कामगिरी करू शकतं त्या इतर सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राच्या अनुषंगाने आपल्याला विचार करणं अपेक्षित ठरेल. या कृषी क्षेत्राच्या कामगिरीमध्ये किंवा परफॉर्मन्स ऑफ ॲग्रिकल्चर सेक्टर्समध्ये ज्या वेगवेगळ्या घटकाच्या अनुषंगाने पाहिले जातात या कृषी क्षेत्र आणि कृषीची कामगिरी त्यावेळेला भारतातला किंवा देशातला असणारा जीडीपी किंवा एकूण वृद्धी दर गाठताना विकासाचा दर गाठताना इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपल्याला याच्यावर बघावं लागेल की भारतातील कृषी क्षेत्र किंवा ॲग्रिकल्चर सेक्टर इन इंडिया सुधारणानंतरची वर्ष किंवा पोस्ट रिफॉर्म इयर्स या ठिकाणी म्हटलं जाऊ शकतं. पारंपरिक शेती ते आधुनिक शेती, ट्रॅडिशनल कल्चरल कल्टिवेशन टू मॉडर्न कल्टिवेशन, त्याचबरोबर हरित क्रांतीचा प्रभाव इम्पॅक्ट ऑफ ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे हरित क्रांतीचा प्रभाव कशा पद्धतीने आहे किंवा किती प्रमाणात आहे तो दिसून येईल. भारतीय शेतीच्या समस्या त्याचबरोबर त्या अनुषंगाने प्रॉब्लेम ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर किंवा भारतातल्या शेती उत्पादनात कोणत्या कोणत्या समस्या आहेत, शेती आणि उद्योग यांच्यातील सहसंबंध किंवा एकूण असणारा रिलेशन्स बिटवीन ॲग्रिकल्चर टू इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीज, शेती आणि उद्योगाचा असणारा संबंध, शेती आणि उद्योगाच्या यांच्यातील परस्परावलंबन हे कशा पद्धतीने आहे. कारण आपण एका बाजूला पाहतो की शेती उत्पादन जसं वाढत गेलं तशा पद्धतीनं उद्योग क्षेत्राचा जर विकास झाला तरच या उद्योग क्षेत्राच्या विकासाच्या आधारावरती कच्च्या मालाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. म्हणजे शेती क्षेत्रातलं उत्पादन आपण ऊस याचं उत्पादन ज्यावेळेला पाहतो ॲग्रिकल्चर गुड्स म्हणून त्याच वेळेला इंडस्ट्रीयल गुड्स ज्यावेळेला आपण लार्ज इंडस्ट्रीज बघतो, मोठे उद्योग ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला साखर उद्योगाकडे पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं ठरू शकतं. म्हणजे साखर उद्योगाचा विकास घडायचा असेल तर कच्चा माल या ठिकाणी शेती उत्पादन होणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर परिसरातल्या किंवा लोकांना रोजगार निर्मितीच्या साधनाच्या दृष्टीने देखील कारखानदारी उद्योग महत्त्वाचा असेल. म्हणजे एका वेळेला ॲग्रिकल्चरला डिमांड आहे तशा पद्धतीने इंडस्ट्रियल गुड्सची देखील मागणी, साखरेची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढेल. शेती आणि उद्योग यांच्यातील संबंध किंवा रिलेशन बिटवीन ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीज गुड्स हे आहे. एकमेकांचं रिलेशन कसं असू शकतं तर एकाचा विकास झाला तर दुसऱ्याचाही होणे अपेक्षित आहे आणि एकूणच विकासात झालेली वाढ हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात होणारे बदल हे दिसून येतील. या युनिटच्या अनुषंगाने कोणता कोणता भाग आपल्याला ओव्हरव्ह्यूमध्ये येणार आहे, एकूणच उत्तेजित करण्यासाठी किंवा कृषी क्षेत्राचे महत्त्व सांगा. सर्वसाधारणपणे अर्थव्यवस्थेच्या आर्थिक वाढ, भारतीय शेतीच्या एकूण कामगिरीची रूपरेषा ही कशा पद्धतीची आहे आणि भारतीय शेतीचे पारंपरिक ते शेतीमध्ये झालेली परिवर्तन या अनुषंगाने 1960 ते 1990च्या दरम्यानचा आधुनिक टप्पा हा प्रामुख्याने दिसून येईल. भारतीय शेतीच्या समस्या उठणा किंवा त्या अनुषंगाने सतत चालू आहेत त्या बाबीवरती विशेष प्रभाव दिसून येईल. शेतीमधील संबंधात सैद्धांतिक तर्काचे वर्णन आणि उद्योग किंवा उद्योगासह शेतीचे परस्पर अवलंबित्व ही या अनुषंगाने देखील काही बाबी महत्त्वाच्या ठरतील. 3 प्रमुख क्षेत्रामधील गुंतवणुकीच्या अंतर संबंध या अनुषंगाने दिसून येतील. त्याचबरोबर या युनिटमधून गेल्यानंतर एकूणच उत्तेजित करण्यासाठी कृषी क्षेत्राचे महत्त्व हे त्या अनुषंगाने वाढत गेलेले दिसून येईल. सर्वसाधारणपणे अर्थव्यवस्थेची आर्थिक वाढ, भारतीय शेतीच्या एकूण कामगिरीची रूपरेषा, भारतीय शेतीची असणारे पारंपरिक पद्धत ही कशा पद्धतीने आणि 1970 म्हणतो आपण की पहिली पंचवार्षिक योजना असतील या 1951 ते 1956 हा कालखंड आणि 1956 ते 1960 या कालखंडाचा ज्यावेळेला आपण विचार करतो पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीवर भर दिला, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योगावरती भर दिला, तिसरी आणि चौथी पंचवार्षिक योजना किंवा तिसऱ्याच पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला अनेक अडथळे आले किंवा चायनासारख्या देशाने आपल्यावर आक्रमण केलं, बांगलादेशाने, त्यामुळं जसं की आपण त्यामुळं पंचवार्षिक योजना जी आहे ती होऊ शकली नाही. त्यामुळं वार्षिक योजनांना त्या ठिकाणी महत्त्व द्यावं लागलं आणि 1990च्या दरम्यानचा हा आधुनिक
टप्पा जो आहे तो शेती विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतो आणि त्या कालखंडात मग 1965-66ची पहिली हरित क्रांती आपण म्हणूया. त्या हरित क्रांतीमध्ये HYVP किंवा हायब्रिड सीड्सचं उत्पादन, मग गहू असेल किंवा तांदूळ असेल किंवा मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, या 5 प्रकारच्या बियाणांमुळं कशी वृद्धी घडू शकेल त्या दृष्टीने सुधारित वाण शोधून काढण्यात आलं आणि मग सुधारित पद्धतीची तंत्र याचं उत्पादन कसं वाढेल या दृष्टीने मग गहू असेल, ज्वारी असेल याचं उत्पादन कधी 4 पट कधी 5 पट अशा पद्धतीनं पटीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्याच्यामुळे एकूण उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं दिसून येतं. त्यामुळे भारतीय शेतीच्या त्या दरम्यानच्या किंवा त्याच्या अगोदरच्या असणाऱ्या समस्या कोणत्या आहेत आजही आपण पाहिलं तर भारतीय शेतीमध्ये अनेक समस्या असलेल्या दिसून येतात आणि या समस्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना कशा पद्धतीने करता येतील, उद्योगासह शेतीचे परस्पर अवलंबित्व, त्या अनुषंगाने असणाऱ्या प्रमुख बाबी, या गुंतागुंतीचे आंतरसंबंध या अनुषंगाने स्पष्ट होतील किंवा दिसून येतील. इंट्रोडक्टरी पार्टच्या मध्ये भारतीय कृषी क्षेत्राचे महत्त्व हे समजू शकते. त्याचबरोबर दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती आणि परकीय चलनाच्या कमाईचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणून ते विचारात घेतात किंवा तशा अनुषंगाने विचार केलेला आहे. अजूनही महत्त्वाचे असल्याने जवळपास 50% लोकांसाठी रोजगार आणि उपजीविकेचा मुख्य स्रोत म्हणून शेतीकडे पाहिलं जातं. कारण शेतीवर मोठ्या प्रमाणावर श्रमशक्तीची गरज असते, मजुरांची गरज असते आणि एकूण लोकसंख्येला रोजगाराची गरज असते. त्यामुळे लोकसंख्येच्या दृष्टीनं रोजगार निर्मितीचं एक प्रमुख साधन म्हणून शेतीकडे पाहिलं जातं आणि भारतीयांचा कणा हा शेती व्यवसाय असलेला दिसून येतो किंवा शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि अर्थव्यवस्था म्हणून GDP मध्ये कृषी क्षेत्राचा योगदान हे आजही इतर देशाच्या तुलनेत हे सर्वात जास्त असल्याचं दिसून येतो. पूर्वी भारतात जर आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला तितकासा शेती उत्पादनाचा विकास झाला नव्हता, परंतु इतर उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या तुलनेत शेती व्यवसाय यामुळं GDP हा शेअर ऑफ GDP जो आहे तो 55 ते 60% पर्यंत निश्चितपणे होता आणि तो आता आपण पाहतो की तो घटत आलेला आहे. याचं कारण असं की उद्योग क्षेत्राचा आणि सेवा क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे. तुलनात्मकरित्या सेवा क्षेत्राचा विकास हा किंबहुना आपण म्हणूया जे 15-20% आसपास असणारं सेवा क्षेत्र ते सध्या 50 ते 60% पर्यंत वाढलेलं आहे आणि तुलनात्मकरित्या शेती क्षेत्र हे सेवा क्षेत्राप्रमाणे 15 ते 20% दरम्यान येऊन पोहोचलेलं आपण दिसून येतं. तरी देखील इतर देशाच्या तुलनेत, कारण इतर देशात ज्यावेळेला आपण पाहतो शेअर ऑफ ॲग्रिकल्चरचा GDP मधला असणारा हिस्सा त्यावेळेला तुलनात्मकरित्या तो कमी असल्याचं दिसून येतं किंवा इतर तुलनात्मक बाबीत तो फरक असल्याचं दिसून येतं. त्यामुळं माहिती ज्या अनुषंगाने मिळालेली आहे अर्थव्यवस्थेचा विचार करतात त्या आर्थिक क्रियाकलापाशी संबंध असल्यामुळं आणि अर्थव्यवस्थेची तृतीय क्षेत्र मध्ये देखील महत्त्वाची भूमिका असल्यामुळं त्याचा कशा पद्धतीने विकास होतोय, किती प्रमाणात विकास होऊ शकतो, या अर्थव्यवस्थेचा दुय्यम आर्थिक क्रियाकलापाशी संबंध असल्यामुळं आणि आर्थिक बाबीचा विचार करता तृतीय क्षेत्र हे देखील महत्त्वाचं असल्याचं दिसून येतं. त्या अनुषंगाने असणारी भारतातील कृषी क्षेत्र किंवा कृषी क्षेत्राच्या GDPच्या वाट्यामध्ये सातत्याने घट होत आहे आणि भारताचे एकूण 1951 मध्ये 53% होते ते 1914 मध्ये ज्यावेळेला आपण 2014 मध्ये आपण पाहतो त्यावेळेला ते केवळ 14% पर्यंत शेअर्स कमी झालेले दिसून येतो. कारण GDP मध्ये 53 किंवा 55% हे स्वातंत्र्य मिळाल्याच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत 1947च्या नंतर आपण पाहतो की नियोजन मंडळाची स्थापना आणि त्यानंतरचा पहिली पंचवार्षिक योजना आणि त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान आणि पंचवार्षिक योजनेच्या अनुषंगाने कामकाज जे चाललं त्याच्यात शेतीला प्राधान्यक्रम दिला तरी देखील त्यात किती प्रमाणात बदल किंवा कशा पद्धतीने बदल होईल तो 53% पर्यंत शेअर्स वाढलेला दिसून येतो. 2014 मध्ये ज्यावेळेला आपण पाहतो आजही 24चा कालखंड आहे, खरं तर त्याच्या आसपास शेती क्षेत्रातला जो GDPतला शेअर्स आहे तो आजही 14 किंवा 15% आसपास असलेला दिसून येतो. तो वृद्धिगत होणं गरजेचं आहे आणि तो कधी होऊ शकतो ज्यावेळेला आपला एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल किंवा निर्यात
वाढेल आणि आपल्या शेतीमालाला किंवा शेती उत्पादनाला मोठ्या प्रमाणात किमतीमधील बाजारभाव चांगला मिळेल, त्यावेळेला त्याचं उत्पन्न वाढेल. आजही आपण पाहतो की अन्नधान्य असेल किंवा कडधान्य असतील याच्या किमती ह्या तुलनात्मकरीत्याने तेवढ्या वाढलेल्या नाही, जेवढ्या सर्व्हिस सेक्टरमध्ये आपण हॉटेल व्यवसायाचा विचार करतो. म्हणजे एखादी वस्तू त्यावेळेला ₹1 कदाचित सुरुवातीला वडापाव मिळत होता, तो आज आपण पाहतो की ₹20 वाढला, म्हणजे 20 पट वृद्धी झालेली दिसते. आणि गहू ज्या वेळेला ₹1 किलो होता किंवा आज आपण असं म्हणूया की स्वातंत्र्योत्तर कालखंडात ₹5 ₹8 किलो होता, ₹10 किलो असेल, तो आज जेमतेम वाढून ₹20चा ₹40 किंवा ₹10चा ₹40 म्हणजे केवळ 3 किंवा 4 पटींनाच वाढ झालेल्या आहेत किमतीमध्ये ॲग्रिकल्चर गुड्सच्या दृष्टीनं. आणि इतर सर्व्हिस सेक्टर्स गुड्सच्या कित्येक जास्त पटीनं त्याच्या किमती वाढलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. त्याचबरोबर ॲग्रिकल्चर गुड्सच्या दृष्टीनं हेवी मटेरियल्स असल्यामुळं किंवा उत्पादन झालेलं त्याचं ट्रान्सपोर्टिंग खर्च जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणावर येत असतो. त्यामुळे या ट्रान्सपोर्टिंग एक्सपेंडिचरच्या दृष्टीनं 1951 मध्ये 53% होते आणि ते 2024 किंवा 14 सुमारे 14% त्याचा परिणाम जाणवला. सेवा क्षेत्राचा वाटा वाढलेला आहे, 17% ते 26% तो वाटा वाढलेला आहे आणि 30% ते 60% या अनुषंगाने घसरण्यामागची प्रमुख कारणे ही GDP मध्ये किंवा कृषी क्षेत्राचे खालील काही भाग आहेत की त्याच्यामध्ये महत्त्वाचे दिसून येतात. शेतीचे पारंपरिक साधन. आता शेती उत्पादनाच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला शेती पिकवणे हे पारंपरिक पद्धतीनं किंवा वडिलोपार्जित म्हणूया आपण, आणि वडिलांना कोणाला तर त्यांच्या वडिलांचा म्हणजे आजोबा पंजोबा खबरतोड आपण ज्या पद्धतीने म्हणत जातो त्या पद्धतीनं ती परंपरेनं आलेलं जो काय आपण कॅपिटल म्हणूया पाहिजे तर भांडवल म्हणूया, त्याचा वापर त्याच पद्धतीनं ते जे करत होते त्याच पद्धतीने हे करतात, या पद्धतीनं पुढचे करतात. म्हणजे अशा पद्धतीनं एकूण ग्रोथ जी आहे ती शेतीच्या विकासाच्या दृष्टीने न होता पारंपरिक पद्धतीने आपण म्हणूया, जसं की शेती हे करणं हे पूर्वींनी केलं म्हणून आताच्या केलं पाहिजे, अशा अनुषंगाने त्यातल्या काही घटक हे म्हटलेले आहेत. 27% ते 26% आणि 30% ते 60% यात वाढ झालेली दिसते. घसरण्यामागील प्रमुख कारणे जे आहेत ते एकूण GDP मध्ये कृषी क्षेत्राचे किंवा खालील शेअर्स जे आहेत ते दिसून येतात. शेतीचे पारंपरिक साधन किंवा मान्सूनवर अवलंबित्व जे आहे ते मोठ्या प्रमाणावर असल्याचं दिसून येतं. मान्सूनवर अवलंबून राहण्यामुळं किंवा लहान जमीन धारण किंवा जमिनीचा आकार जो आहे तो तितकाच महत्त्वाचा दिसून येतो. त्यामुळं तुकडीकरण आणि बांधबंदस्तीकरण, त्याचबरोबर विभक्त कुटुंब पद्धती जशी वाढत गेली, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळं सर्व क्षेत्र किंवा जमीन ही एका व्यक्तीच्या नावावरती असत असतं आणि त्याचा मोठ्या प्रमाणावरती उत्पादन हे घेतलं जात असतं. मोठ्या प्रमाणावरचं लँड असल्यामुळं मोठी उत्पादन घेणं किंवा एखादंच पीक आपण ज्या वेळेला म्हणतो, भारतात ज्वारीचं पीक ज्या वेळेला आपण म्हणतो म्हणजे 10 एकर 20 एकर अशामध्ये ज्वारीचं उत्पादन हे मान्सूनवरती अवलंबून होतं, पण मोठ्या प्रमाणावर याचं उत्पादन घेतलं जायचं आणि त्याच्यामुळं उपजीविकेसाठी आवश्यक असणारा घटक अन्नधान्य यातला ज्वारी हा घटक ज्यावेळेला आपण पाहतो. आणि सध्याच्या काळात जर आता पाहिलं, महाराष्ट्रासारख्या राज्यात जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचं कोठार म्हणून ओळखलं जातं, परंतु सध्याचे उत्पादन हे खूप कमी झालेलं दिसून येतं. म्हणजे एकूणच महाराष्ट्रातला पूर्वीच्या ज्वारीच्या किमती ज्या वेळेला पाहतो आपण आणि आत्ताच्या किमती पाहतो त्या तुलनेत किंवा मागणीच्या मानात उत्पादन हे तुलनात्मकरित्या तेवढं राहिलेलं नाही, कमी झालेलं आहे. अल्टरनेट सोल्युशन आपण म्हणूया की त्याच्यावर प्रोडक्शन इतर इरिगेशन सिस्टीम असेल म्हणजे ड्रिप इरिगेशन सिस्टीम असेल किंवा इतर डेव्हलप झाल्यामुळं उत्पादनात किंवा फळबाग लागवड ही मोठ्या प्रमाणावर वाढली आणि याच किंवा हॉर्टिकल्चरचा अनुषंगाने आपण म्हणूया त्याचं प्रमाण वाढत गेल्यामुळं या फळबाग लागवडीमुळं मालरानावरती सुद्धा जी कांद्यासारखी पिकं होती किंवा ज्वारीसारखी पिकं होती, मका गहू ज्वारी बाजरी ही उत्पादनं जी आहेत ती तुलनात्मकरित्या कमी कमी होत गेलेली दिसतात. त्याप्रमाणे मग याच्या किमती ह्या निश्चित वाढत गेलेल्या दिसतात आणि पूर्णपणे पावसावर अवलंबून शेती असल्यामुळं किंवा मॅक्झिमम लँड जी आहे ती रेनी सीझनवरती किंवा मान्सून पावसावरती अवलंबून असलेली दिसून येते आणि त्यामुळं तेवढं लँड किंवा पाऊस वेळेवर जर नाही पडला तर काही परिसरामध्ये आजही पहिलं पीक आपण म्हणूया ते घेतलं जात नाही आहे आणि जमीन कोरडवाहू स्वरूपाची आहे तशा
असल्याचं दिसून येतं. त्यामुळं शेतीचे पारंपरिक साधन मान्सूनवर असलेलं अवलंबून ते कशा पद्धतीचं आहे किंवा लहान जमीन आहे, कमी उत्पादकता किंवा त्या अनुषंगाने असणारी एकूण ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी ज्यावेळेला पाहतो, शेतीची उत्पादकता ही तुलनात्मकरित्या इतर देशाच्या तुलनेत हे काही प्रमाणात कमी किंवा पारंपरिक पद्धतीने शेती करणं हे सुद्धा एक अल्पोत्पादकतेचं कारण मानलं जातं. 1990च्या सुधारणोत्तर वर्षामध्ये सबसिडी कमी आहे, कमी कौशल्य आहे, त्याची पातळी किंवा शेतकरी जे आहेत त्या अनुषंगाने कमी उत्पादकता दिसून येते. चांगल्या सोयीसुविधाच्या आहेत त्या आवश्यक आहेत, परंतु पायाभूत सुविधामध्ये अपुरी गुंतवणूक किंवा कृषी क्षेत्राची कामगिरी ही तुलनात्मकरित्या तितकीशी वाढलेली न दिसल्यामुळे त्याचे काही दुष्परिणाम हे आपल्याला निश्चितपणे जाणवतात. परंतु ॲज अ कम्पॅरिझन दुसऱ्या देशाचा विचार करता त्यात तुलनात्मकरित्या फरक पडलेला आपल्याला दिसून येतो किंवा त्याच्यात ग्रोथ ही झालेली आपल्याला आहे. कारण इतर देशामध्ये केवळ 2 आणि 3% हे शेअर ऑफ ॲग्रिकल्चर जो GDP मधला आहे तो कमी आहे. त्या तुलनेत 14%, 15% हा जो शेअर आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं एकूण देशाचा विकास होण्यात किंवा आपण कोविडसारखी महामारी ज्या वेळेला आली त्यावेळेला पाहतो की भारतात याचा जो परिणाम झालेला, तीव्रता जी जाणवत होती ती मोठ्या प्रमाणावर जरी जाणवली तरी पण ॲग्रिकल्चरवरती मोठ्या लोकसंख्या डिपेंड असल्यामुळं, लोकसंख्या अवलंबून असल्यामुळं याला ओपन पेस मोठ्या प्रमाणात मिळाला. आणि ज्या देशामध्ये, ज्या शहरांमध्ये विशेष करून जिथं लोकसंख्येला डिवाईड करता आलं नाही त्या ठिकाणी कोविडच्या महामारीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येला हानी सोसावी लागली किंवा मृत्युमुखी पडले. आणि तुलनात्मकरित्या ॲग्रिकल्चरला असणारे लोक किंवा शहरातले लोक जी ग्रामीणला जाऊ शकले त्याच्यावरती असे संकट आले नाही. उपजीविकेसाठी तिथं असणारे उत्पादनं जे आहेत त्याचा डायरेक्ट यूज होऊ लागला. म्हणजे उपासमारीनं मरणाऱ्याचं प्रमाणही अनेक देशात मोठ्या प्रमाणावर होतं. त्या तुलनेत भारतात अशा पद्धतीचं उपासमारी होणं हे इतर देशाच्या तुलनेत हे कमी झालेलं दिसून येतं. आणि मोठ्या संकटाच्या वेळेला ॲग्रिकल्चर किंवा शेती उत्पादन हे तारून नेणारे एक साधन असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं कमी कौशल्य असतील किंवा ज्या वेळेला आपण म्हणूया की अगदी शिक्षण नसेल आणि उच्च शिक्षित जरी असेल तरी पण शेतीत एवढी क्षमता आहे की त्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणं किंवा लोकसंख्येला, वाढत्या लोकसंख्येला आपण म्हणूया रोजगाराची क्षमता निर्माण करणं हे शेतीचं प्रमुख, एका बाजूला जसं उपजीविका तसं रोजगार निर्मिती हे देखील महत्त्वाचं कार्य हे लँडकडून किंवा शेतीकडून, भूमीकडून झालेलं दिसून येतं. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर असणारं क्षेत्रफळ पण तुलनात्मकरित्या लोकसंख्येची तुलना करता हे क्षेत्रफळ कमी आहे. परंतु शेतीचे पारंपरिक साधन, मान्सूनवर अवलंबून राहणं किंवा लहान जमीन, कमी उत्पादकता, त्या अनुषंगाने 1990च्या सुधारणानंतर वर्षामध्ये सबसिडीज ज्या आहेत त्या तुलनात्मकरित्या 90 नंतर कमी करण्यात आल्या आणि आजही आम्ही पाहतो आपण की त्या कमी झालेल्या दिसतात. या कमी उत्पादकतेमुळं शेती कौशल्य किंवा कमी कौशल्य पातळी ही शेतकऱ्याच्या अनुषंगाने दिसून येते. चांगल्या आवश्यक पायाभूत सुविधामध्ये अपुरी गुंतवणूक ही दिसून येते. म्हणजे जसं की आता शहरात किंवा ग्रामीणमध्ये असेल अगदी रस्त्यांचा विकास हा मोठ्या प्रमाणावर होतोय, रस्त्यांचं जाळं मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे. परंतु शेतकऱ्याला आपण म्हणूया बांधापर्यंत रस्ते होणं ही आता काळाची गरज आहे की जेणेकरून त्याचं उत्पादन हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर विकण्यापर्यंत किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोचवायचं असेल तर रस्त्याचा विकास होणं म्हणजे वाहतूक साधनांचा विकास जर झाला तर त्या बाबतीत अनेक फायदे होऊ शकतील. अन्यथा त्या विकासाच्या दृष्टीनं तितके बेनिफिट्स हे झालेले नसतील. त्यामुळं वाहतूक सुविधामध्ये पुरेशा प्रमाणात विजेची आवश्यकता खरं तर आहे. कारण विद्युत पंप चालवण्यासाठी असतील किंवा वेगवेगळ्या मशिनरीज असतील किंवा इलेक्ट्रिक औषध फवारणीचे पंप असतील हे चालवण्यासाठी किंवा जनावरांना चारा कट करण्याच्या दृष्टीनं असेल किंवा एकूण आपण म्हणूया की भरड घालण्याच्या दृष्टीनं, त्याचा भरडण्याच्या दृष्टीनं असतील, काढणीच्या दृष्टीनं असतील, यंत्रसामुग्रीप्रमाणेच विजेची गरज देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे या पायाभूत सुविधामध्ये वाहतुकीच्या साधनाबरोबरच रस्त्यांचा विकास होणं, त्याच अनुषंगानं इतर उत्पादक घटक जे आहेत
ते कसे वाढू शकतील. पायाभूत सुविधामध्ये उच्च शिक्षणाचं प्रमाण जर सेवा क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर घेतलेलं तंत्रज्ञान, योग्य माहिती ही जर शेतीत उपयुक्त झाली तर उत्पादन निश्चितपणे वाढू शकेल किंवा उत्पादनाचे काही फायदे हे निश्चितपणे मिळू शकतील. काही कालखंडापूर्वीचा ज्यावेळेला आपण विचार करतो चार्टचा, त्यात काही आकडेवारी दिसून येते. एक मिनिट. कृषी क्षेत्रातली असणारी वाढ किंवा त्या अनुषंगाने होणारे बदल हे जसे शेतीच्या पारंपरिक साधनावर आहेत, मान्सूनवर अवलंबून राहणे असेल किंवा लहान जमीन असेल, कमी उत्पादकता असेल, 1990च्या सुधारणोत्तर वर्षामध्ये सबसिडीच्या अनुषंगाने असेल. सध्या ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने सबसिडी ज्या आहेत त्या कमी झालेल्या दिसतात किंवा तुलनात्मकरित्या त्या घटवलेल्या आहेत. फर्टिलायझरच्या अनुषंगाने असेल तर मोठ्या प्रमाणावर सबसिडी दिली जात होती, ते आता कमी झालेली आहे. एकूणच काय आपण म्हणूया, अन्न सुरक्षा या अनुषंगाने स्वस्त धान्य दुकानातून दिलं जाणारं धान्य या व्यतिरिक्त डायरेक्ट ॲग्रिकल्चरसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजना ह्या सेंट्रल गव्हर्नमेंट देत असतं. तशाच पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंट देखील देत असतं. म्हणजे राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, ही वेगवेगळ्या योजनेतून शेतीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतात, अग्रक्रम देण्याचा प्रयत्न करतात. परंतु तुलनात्मकरित्या एकूण भारतातलं क्षेत्रफळ हे मोठं असल्यामुळं एकूण GDPतला शेअर्स आता शेतीतला कमी झाल्यामुळं त्याच्यावरती होणारा खर्च हा तुलनात्मकरित्या शासन नियंत्रित करत आहे किंवा कमी प्रमाणात करत आहे असं आपल्याला दिसून येतं. इन्क्रीज इन फूड प्रोडक्शन अँड पॉप्युलेशन इन इंडिया 1951 ते 2012 या कालखंडातल्या ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला वेगवेगळ्या आयटम्सच्या अनुषंगाने असणारा घटक, त्यामध्ये फूड ग्रेन्स असेल MT, मिल्क MT, फ्रूट अँड व्हेजिटेबल्स असेल MT असेल, फिश असतील, त्याच अनुषंगाने एग असेल, बिलियनच्या अनुषंगाने असेल, त्याच पॉप्युलेशनच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो, जसं 1 मिलियनमध्ये पाहिलं तशा अनुषंगाने पॉप्युलेशन हे मिलियनमध्ये आपण ज्यावेळेला पाहतो, म्हणजे बिलियन मध्ये असेल तर लाखांमध्ये आपण पाहतो आणि मिलियन म्हणजे कोटींमध्ये किंवा पॉप्युलेशन जे आहे ते मिलियन्समध्ये वाढलेलं आहे. 1 लाखांमध्ये ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला 1950-51 मध्ये एगचं प्रोडक्शन हे 2 लाख एवढं होतं आणि पॉप्युलेशन आपल्या ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला 361 कोटी एवढी लोकसंख्या वाढलेली दिसून येते. आणि नंतर 17-18 मध्ये ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला 1316 मिलियन एवढं पॉप्युलेशन ग्रोथ झालं आहे आणि एगमध्ये मात्र 95 बिलियन्स एवढीच वाढ झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे तुलनात्मकरित्या पॉप्युलेशन ही फास्ट वेगाने ग्रोथ झालेली दिसते. फिशच्या संदर्भात MT ज्यावेळेला बघतो मेट्रिक टनमध्ये 0.8 मेट्रिक टन एवढं प्रोडक्शनच्या अनुषंगाने आपण पाहतोय आणि त्याच अनुषंगाने 1.8, 3.8 किंवा 8 एवढं 11-12 मेट्रिक टनापर्यंत वाढले. ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्स ॲट अ ग्लान्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डिफरंट इयर्स, वेगवेगळ्या वर्षातला हा असणारा डेटा जो आहे तो दर्शवलेला आपल्याला दिसून येतोय. त्याचबरोबर फूड ग्रेन्स जे आहेत म्हणजे अन्न साखळीच्या अनुषंगाने किंवा अन्नाच्या दृष्टीने 51 किंवा 108, 176 अशा पद्धतीने वाढलेले दिसते. मिल्कमध्ये MT किंवा 17 ते 23, 54 मेट्रिक टन किंवा अशा पद्धतीने मिलीलिटर्स आपण ज्यावेळेला म्हणतो तशा अनुषंगाने यातलं झालेले MTची वाढ जी आहे ती मिल्कची दिसून येते. यामध्ये विशेष करून फ्रुट्स आणि व्हेजिटेबल हे सुरुवातीच्या कालखंडात फारशा आकडेवारी नव्हते, परंतु या दशकाच्या पहिल्या 2 दशकात त्या संदर्भातली तेवढीची ग्रोथ नव्हती. परंतु 1990-91 मध्ये ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला तशी वाढ ही मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. 90-91 मध्ये ॲग्रिकल्चर गुड्समध्ये फ्रुट्स 85% 85 मेट्रिक टन एवढी वाढ झाली. 221 मेट्रिक टन एवढी देखील 11-12 मध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि याच्यातूनच ॲग्रिकल्चर गुड्स जशा पद्धतीने वाढत जातात त्या गुडच्या अनुषंगाने मार्केटमध्ये असणारी एकूणच डिमांडच्या अनुषंगाने असेल ती किती प्रमाणात होती किंवा कशा पद्धतीने होती ते आपल्याला माहिती घेणं अपेक्षित ठरेल. या आकडेवारीच्या अनुषंगाने किंवा माहितीच्या आधारावरती आपल्याला अनेक तर्कवितर्क किंवा त्या संदर्भातली माहिती ही मिळू शकते. सुधारणानंतरची वर्ष ही कशा पद्धतीने असू शकतात किंवा किती प्रमाणात असू शकतात. सुधारणानंतरच्या वर्षात उच्च वित्तीय तूट हे
भारत सरकारला भाग पाडणारे गट हा म्हणजे वित्तीय तूट ज्यावेळेला वाढत वाढत चालते त्यावेळेला शेती उत्पादन हे घटलेलं आपल्याला अनुभवायला येतं आणि हे उत्पादन घटण्यामुळंच वित्तीय तूट जी आहे ती वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. आयात प्रतिपन्नाची आवक दिसणारी धोरणे सोडून देणे आणि एक स्वीकारणे किंवा आर्थिक प्रगतीसाठी निर्यात प्रोत्साहनाचे बाह्य दृष्टीने विचार करणे किंवा वित्तीय तूट ही कमी करणे असेल ही IMFचे घातलेल्या अटीपैकी एक असल्याचं दिसून येतं. 1990च्या सुरुवातीस मुख्यतः 3 मार्ग असल्याचं आपल्याला दिसून येतं. कोणतेही सरकार हे करू शकत नाही किंवा अशातले होणारे बदल हे सुस्पष्टपणे दिसून येत नाहीत. त्याची वित्तीय तूट हे कमी करण्याच्या अनुषंगाने किंवा कर महसुलात एकतर वाढ जास्त कर लावणे असेल किंवा अधिक लोकांना कराच्या जाळ्यात आणणे असेल त्या दृष्टीने देखील हे बदल दिसून येतात. कर महसुलात एकतर वाढ जास्त कर लावण्याच्या दृष्टीने असेल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शेतीला असणारे कर आणि त्या करामुळं शेतकरी हे उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं द्विधा मनस्थितीत असतो किंवा उत्पादन घ्यावं की घेऊ नये आणि घेतला तर किती प्रकारचे खर्च असतील. मग अगदी विक्रीच्या वेळेला बाजारपेठेत आपण पाहतो की अगदी धर्मादायी देणगी सुद्धा असते. त्या एरियातला असणारे छोटे मोठे सणवार उत्सव असतात त्याच्यासाठी असणारी देणगी असेल किंवा विक्री ठिकाणाची भाडे पावती असेल, हमाली, तोलाई, दलाली, आडते हे सगळ्यांच्या देण्या किंवा सगळ्यावरती आपण पाहतो की शेती उत्पादन जे आहे त्या शेती उत्पादनावर हे सर्व घटक हे अवलंबून असलेले दिसून येतात. मग शेतीचं उत्पादन वाढतं त्यावेळेला यांचे असणारे नफ्याचे प्रमाण किंवा ट्रान्सपोर्टिंग आपण वाहतुकीच्या दृष्टीने आपण म्हणूया, हमाली तोलाईच्या दृष्टीने आपण म्हणूया, त्याच्यातही मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसते किंवा त्या अनुषंगाने त्यावरती मोठा खर्च होत असतो. त्यांची वित्तीय तूट ही कमी करणं आहे किंवा कर एकतर जास्त वाढ किंवा कर लावणे असेल किंवा अधिक लोकांना कराच्या जाळ्यात आणणे असेल, कमी करायच्या दृष्टीनं सरकारी खर्च आणि सबसिडी सारखे हस्तांतर पेमेंट जे आहे ते वाढवता येऊ शकतील का. अनुदानाच्या स्वरूपात आपण आता पाहतो की महाराष्ट्रामध्ये अनेक वयोगटाच्या दृष्टीनं वेगवेगळ्या पद्धतीने ST प्रवासात सवलती दिलेल्या आहेत. तशाच पद्धतीने ॲग्रिकल्चरच्या दृष्टीनं किंवा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर हा लाभ कसा देता येईल त्या दृष्टीने सरकार वेगवेगळे पॅकेज जाहीर करतं. पीक विमा योजना किंवा पीक कर्ज हे देखील मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्याची वित्तीय तूट ही कमी करण्याच्या दृष्टीनं महत्त्व दिलेलं असतं किंवा कर महसुलात नंतर एकतर वाढ जास्त लावणे असेल किंवा अधिक लोकांना कराच्या जाळ्यात आणणं असेल या दृष्टीने सरकार किंवा RBI प्रयत्न करत असते आणि मोठ्या प्रमाणावरती लोकांना कर उत्पन्न कसं भरता येईल किंवा जास्तीचे आर्थिक व्यवहार कसे होतील आणि ते सुकर किंवा सोयीसुविधायुक्त कसे होतील त्या दृष्टीने देखील विचार होणं आवश्यक ठरेल. कमी करणे असेल किंवा सरकारी खर्च आणि सबसिडीसारखे हस्तांतरण जे आहे ते पेमेंट कमी करते. बाहेर या 3 उपायापैकी सरकार पिळून हस्तांतरणावर अधिक अवलंबून असते किंवा शेतीमाल जे आहे ते हस्तांतरित केला जातो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सप्लाय आपण म्हणूया तशा पद्धतीनं विक्रीसाठी म्हणजे शेती उत्पादक जो आहे तोच विक्रेता असं असं होत नाही. त्याचा विक्रेता कदाचित वेगळा असेल, विक्रेत्यांकडून घेतल्यानंतर त्याचा डायरेक्ट उपभोग होत नाही तर इंडस्ट्रीयलकडे जात असेल किंवा सर्व्हिस सेक्टरकडे म्हणजे हॉटेल व्यवसायाकडे ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्याच्यापासून वेगळे पदार्थ हे बनवलं जातं. आणि या शेती असेल किंवा शेतीपूरक व्यवसाय असतील मग पूरक व्यवसायामध्ये आपण म्हणूया मधुमक्षी पालन असतील, रेशीम कोशापासून तुती बनवणं असेल, तुती किंवा तुतीपाल्यापासून रेशीम कोश उत्पादन असेल, या रेशीम कोशापासून धागा निर्मिती आणि वस्त्र निर्मिती आपण म्हणूया तिथपर्यंत असणारा टप्पा हा वेगवेगळ्या पातळीवरती पूर्ण केला जात असतो. त्यामुळे त्याची वित्तीय तूट ही कशी कमी करता येईल या दृष्टीने सरकारकडून प्रयत्न केले जातात. वित्तीय तुटीच्या अनुषंगाने कर महसूल किंवा महसूल जो आकारला जातो तो किती आहे किंवा सबसिडीसारखेच हस्तांतरण पेमेंट कमी करते. बाहेर या 3 उपायापैकी सरकार पिळून हस्तांतरणावर अधिक अवलंबित असते किंवा अधिक भर देणारं असतं असं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर उच्च वित्तीय तूट हे भारत सरकारला भाग पाडणारे घटक आहेत आणि त्या अनुषंगाने आयात प्रतिस्थापनाची आवक दिसणारी धोरणे आहेत ती कशा पद्धतीने आहेत आणि त्या अनुषंगाने होणारे बदल
हे किती किंवा त्यांचे वित्तीय तूट हे कमी करण्याच्या दृष्टीने काही बदल हे झालेले दिसतात. कर महसुलात तर एकतर वाढ जास्त कर लावण्याच्या दृष्टीने असेल किंवा अधिक लोकांना कराच्या जाळ्यात आणणे असेल, कमी करणे असेल, सरकारी खर्च असेल, त्या दृष्टीने सबसिडीसारखे हस्तांतरण असतील, या सबसिडी हस्तांतरणाच्या अनुषंगाने होणारे बदल हे देखील आपल्याला दिसून येतील. या 3 उपायापैकी सरकार मिळून हस्तांतरणावर अधिक कर लावत असतं किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. पारंपरिक शेती आणि आधुनिक लागवड या अनुषंगाने देखील आपल्याला काही भाग हा महत्त्वाचा ठरेल. 1 मिनिट. पारंपरिक शेती ते आधुनिक लागवड 1960च्या मध्यात भारत सरकारच्या लक्षात आले की स्वयंपूर्णता प्राप्त केली पाहिजे आणि 1960च्या अगोदरच जशी मूलभूत गरजांच्या दृष्टीने आपण म्हणूया अन्नधान्याबाबतीत काही वस्तूंच्या बाबतीत आपलं प्रोडक्शन कसं वाढेल यावरती भर दिला, त्यातून स्वयंपूर्णता मिळवली आणि भू राजकीय शक्तीमुळे अन्न उत्पादनात या काळात भारताने चीनशी युद्ध करण्यासाठी भरपूर संसाधने ही खर्च केली आणि 1962 मध्ये विशेष करून त्यानंतर 1965 मध्ये पाकिस्तान बरोबर युद्ध झालं आणि सलग 2 दुष्काळाचा सामना करावा लागला आणि 1965 मध्ये देखील 1965 असेल 66 असेल या दोन्ही वर्षात दुष्काळाला समोर जावं लागलं आणि त्यामुळंच मिळालेल्या अन्नधान्याच्या बाबतीत असणारं स्वयंपूर्णता ही स्वयंपूर्णता 1966 पर्यंत टिकली नाही किंबहुना त्याच्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आणि 1965-66 मध्ये हरित क्रांतीच्या दृष्टीनं अमेरिकेने भारताला गव्हाची निर्यात थांबवली किंवा थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. PL 480 या योजनेअंतर्गत व्हिएतनाम किंवा युद्धावर भारताच्या भूमिकेमुळे जे अमेरिकेच्या विरोधात होते त्याच्यात तशा पद्धतीने बदल करण्यात आले आणि त्याच्यात झालेले बदल या दृष्टीने देखील काही महत्त्व हे आलेलं दिसून येतं. याशिवाय अमेरिकेने भारताला गव्हाच्या निर्यात थांबवण्याची जी तसदी दिली होती किंवा त्या संदर्भातली तंबी दिली होती आणि या धमकीमुळं गहू उत्पादन कसं वाढेल या दृष्टीनं अनेक प्रयत्न भारतात हे करण्यात आले. PL 480 हा भारतात किंवा भारत आणि भारत यांच्यातील करार जो होता तो झाला. USA ज्या अंतर्गत भारताला USA कडून अनुदानित दराने गहू मिळत होता. अन्न मदतीचे स्वरूप या सर्व घटनांनी भारताला टाळण्याचा संकल्प करण्यास भाग पाडले. अन्न संकटाची परिस्थिती अत्यंत प्राधान्याची बाब आहे. सरकारने घेतलेला मेक्सिकोमधून HYV हा उच्च उत्पन्न देणारी विविधता किंवा बियाणे आयात करण्याचा निर्णय घेतला, जे मेक्सिकन शास्त्रज्ञ नॉर्म्स बोरलॉग यांनी विकसित केले होते आणि नॉर्म्स बोरलॉग ह्या जागतिक पातळीवरचा तज्ज्ञ यांनी HYVच्या अनुषंगाने किंवा उच्च उत्पन्न देणारे विविध बियाणे जे आहेत ते भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला आणि एकूणच प्रोडक्शन कसं वाढेल त्या दृष्टीने किंवा शेती उत्पादकता वाढावी या दृष्टीने बियाण्यांच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यात आले. या नॉर्मन बोरलॉग यांनी मेक्सिको देशात जसं पाहिलं तशा पद्धतीनं भारतात देखील याचे प्रयोग हे निश्चितपणे करण्यात आले आणि त्याचे उत्पादन वाढण्यावर फायदे झाले. आता 1965-66 मध्ये झालेली पहिली हरित क्रांतीचा जो प्रभाव आहे, जरी भारताने पुरेसे अन्न उत्पादन करण्याचे अत्यंत आवश्यक गोष्टी किंवा उद्दिष्ट गाठले, त्याच्या लोकसंख्येसाठी धान्य यामुळे उत्पन्न वाढले. विशेषतः ग्रामीण असमानता ज्यामुळे प्रादेशिक असमतोल असेल, प्रादेशिक असमतोल निर्माण करण्याच्या दृष्टीने असेल, भारतात किंवा मोठ्या जमीनदारांना आणि शेतकऱ्यांना हरित क्रांतीचा खूप फायदा झाला आहे. त्याच्या मोठ्या जमिनीच्या मालकीमुळे जे भांडवल उपलब्ध होते किंवा भांडवल आवश्यक आहे त्या दृष्टीनं प्रयत्न करणं, याचा प्रभाव कसा वाढू शकतो आणि एकूणच स्थिती कशी बदलेल त्याच्यावरती भर दिलेला आहे. HYVच्या अनुषंगाने बियाण्यांची सखोल लागवड करणे किंवा सुधारित बी बियाण्याची लागवड करणं आणि उच्च उत्पन्न मिळेल या दृष्टीने असताना त्यांच्या ग्रामीण भागातील अल्पभूधारक असेल, अल्पभूधारक म्हणजे किंवा अत्यल्पभूधारक आपण म्हणूया, 2.5 एकर जमीन असेल किंवा 2.5 एकरपेक्षा कमी असेल तर त्याला अत्यल्पभूधारक असं म्हटलं जातं आणि अल्पभूधारकमध्ये
5 एकरपेक्षा म्हणजे 2.5 ते 5 एकर जमीन ज्याला असते त्याला अल्पभूधारक असं म्हटलं जातं. मध्यम भूधारकामध्ये साधारणपणे 5 एकर ते 10 एकर जमीन ज्याच्याकडे असते त्याला मध्यम भूधारक असं म्हटलं जातं. आणि 10 एकरपेक्षा जास्त क्षेत्र असेल तर त्याला मोठे भूधारक असं म्हटलं जातं. आणि ज्याच्याकडे जमिनीही नाही किंवा तो शेतीत काम करतो परंतु त्याला शेतमजूर असं म्हटलं जाईल, त्याला शेतकरी असं म्हणता येईल. भूमिहीन शेतकरी असं बिरुदावली किंवा असं उल्लेख केला जाईल, कारण प्रत्यक्ष काम करणं हे त्याचं शेतीत असतं. त्यामुळे भूमिहीन शेतमजुरांना काहीही फायदा झाला नाही, ज्यामुळं काही राज्यांच्या ग्रामीण भागात उत्पन्नाची प्रचंड असमानता निर्माण झाली आणि एकूणच हरित क्रांतीचा परिणाम जो आहे तो भारतावर होऊ शकतो अशी स्थिती जी होती ती कालांतराने जशी वाढत गेली तशी पूर्वी झालेली नव्हती, परंतु 65-66 नंतर उत्पादन तंत्र किंवा एकूण घटकात जशी वाढ झाली त्या घटकाच्या प्रमाणाच्या अनुषंगाने झालेले बदल हे दिसून येते. त्याला काय परिणाम झाला ते आपल्याला पुढील काही पॉईंटच्या आधारे सांगता येऊ शकतं. त्यात उत्पादनात स्वयंपूर्णता, मग अन्नधान्य बाबतीत स्वयंपूर्णता आणणं असेल ती कशी वाढू शकेल किंवा अन्नधान्य उत्पादन कसं वाढू शकेल ते पाहिलं गेलं. शेतीच्या पारंपरिक साधनापासून वैज्ञानिकाकडे वळणं असेल, शेतीच्या पारंपरिक साधनापासून वैज्ञानिकाकडे जसं वळलं जातो तसंच विज्ञानाचा आधार घेतल्यामुळं किंवा सायंटिफिकली आपण म्हणजे सुधारित बियाण्याच्या वेळेला घेतो तशा पद्धतीनं वेगवेगळी खतं असतील ती चांगल्या पद्धतीनं, जसं सेंद्रिय खतं आहे तशाच पद्धतीनं रासायनिक खतांचा वापर आपण म्हणतो. परंतु वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपण विचार करता काही रासायनिक खतांचा वापर करून उत्पादन मोठ्या प्रमाणावरती हायब्रिड सीड्सचं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढवावं लागतं. गायांचे आपण पैदास ज्यावेळेला हायब्रिड पद्धतीचं पाहतो त्यावेळेला होस्टन्स असतील, म्हणजे याच्यात ती वाढ करणं का अपेक्षित ठरलं पारंपरिक पद्धतीनं, कारण त्याची उत्पादकताही कमी होती आणि एकूण उत्पादकता घटल्यामुळं किंवा उत्पादकता कमी असल्यामुळं वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टीनं, पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जास्ती उत्पादन देणाऱ्या, जास्ती दूध देणाऱ्या गाया आपण म्हणूया, त्या गाया असतील, म्हशी असतील किंवा इतर दुग्ध देणारे जनावरं असतील त्याची वाढ करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला गेला. त्यामुळे उत्पन्नात वाढ हे शेतकऱ्यांचे, परंतु उत्पन्न असमानता आणि प्रादेशिक वाढीच्या दृष्टीने किमतीवर त्याचा परिणाम हा निश्चितपणे कालांतराने होत गेलेला दिसतोय. कारण आता नंतर म्हणजे काही विशिष्ट टप्प्यात उत्पादन वाढले परंतु नंतर उत्पादन घटली आणि त्यामुळं बाग लागवडी किंवा फळावरच्या उत्पादनावरती त्याचा बदल झालेला दिसून येतो. त्यामुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता जरी मिळाली असली तरी सध्या आपण अन्नधान्याची टंचाई किंवा कमतरता असलेली दिसून येते. ज्याचं उत्पादन जास्त आहे ते निर्यात व्हायला पाहिजे, परंतु निर्यातीवरती काही वेळेला सरकारला सक्तीनं त्याच्यावरती बंदी ठेवावी लागते आणि अन्नधान्य इथंच ते विकावं लागतं. काही वेळेला अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळं तयार झालेलं उत्पादन देखील आपल्याला फेकून द्यावं लागतं अशी अवस्था असते, कारण त्याला तेवढ्या प्रमाणात मागणी ही नसते आणि ती मागणी नसल्यामुळं एकूण अर्थव्यवस्थेवरती असणारं किंवा शेतकऱ्यांना मिळणारं उत्पन्न आहे ते त्यामुळं घटलेलं दिसून येतं. त्यामुळं अनियन निर्यातदार बनले आहेत ही वस्तुस्थिती आहे. उत्पादकता पातळीच्या बाबतीत आपण खूप मागे आहोत, हे प्रामुख्याने त्याच्या काही सबबी आहेत. भारतीय शेती ही काही समस्यांनी ग्रासलेली आहे. या खालील काही बाबतीत किंवा भारतीय शेती ही अजूनही मान्सूनवर अवलंबून आहे. कूपनलिका असतील, कालवे असतील किंवा इत्यादी सिंचन सुविधाची अपुरी उपलब्धता असेल जे पिकांच्या नियंत्रित सिंचनासाठी किंवा अत्यंत आवश्यक असलेली बाब दिसून येते. सुविधा नसल्यामुळं एकूणच एकतर पिकांचे नुकसान झाले आहे आणि पूर किंवा दुष्काळ स्थिती असेल, अतिरिक्त पाणी असेल, या अनुषंगाने देखील व्यवस्था तिथे पुरेशा प्रमाणात होत नाही. एका क्षेत्रापासून दुसऱ्या भागात पाण्याची कमतरता आहे आणि म्हणूनच जी शेवटी स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर कृषी उत्पादनाचे नुकसान हे होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय शेती ही काही समस्यांनी ग्रासलेली जरी असली तरी शेती उत्पादनाच्या बाबतीत सिंचन सुविधा ह्या वाढण्यापेक्षा किंवा तुलनात्मकरित्या त्या जेवढ्या वाढतील तेवढ्या सिंचन सुविधामुळं उत्पादकता वाढायला मदत होऊ शकते. किंबहुना आपण आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जरी पाहिलं तर भारतात काही ठिकाणी आजही पाण्याची टंचाई आहे. शेती उत्पादनासाठी पुरेशा प्रमाणात मान्सून पाऊस यावर्षी तुलनात्मकरित्या झाला नाही. ज्या वर्षी पाऊस चांगला होतो किंवा
पाणी मिळतं आणि सिंचन सुविधा उपलब्ध होतं, त्यावेळेला शेतीचे उत्पादन हे वाढलेलं आपल्याला दिसून येतं. आणि शेती उत्पादनाचे फायदे हे इतर उद्योग क्षेत्र असतील, सेवा क्षेत्र असतील, कारण सेवा क्षेत्रात निर्माण झालेल्या ज्या सेवा असतील, उद्योग क्षेत्रात तयार झालेली जी काही उत्पादनं असतील, मग ट्रॅक्टरसारखं उत्पादन असेल किंवा घरगुती वापरण्यासाठी आपण अगदी पोळपाट बेलन असेल, चमचा असेल, साधारण घरगुती वापरायचे साधन सामग्री आपण म्हणूया, ज्या उद्योग क्षेत्रात तयार होतात, त्याची मागणी करणारे ग्राहक देखील मोठ्या प्रमाणावर शेतकरी हे भारतात असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे 50 ते 55% ग्राहक हा उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने, सेवा क्षेत्राच्या दृष्टीने हा शेतकरी असल्याला दिसून येतो किंवा ॲग्रिकल्चर गुड्स निर्माता जो आहे तो आपल्याला दिसून येतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी असणं हे जसं आवश्यक आहे, तशा पद्धतीने काही वेळेला पाऊस जास्त झाला तर त्या पावसामुळं एकूण उत्पादन जे आहे ते वाढेलच किंवा तेवढ्या प्रमाणात होईलच असं सांगता येत नाही. त्यामुळे या अतिरिक्त उत्पादनामुळे देखील अतिरिक्त उत्पादन होणं अपेक्षित आहे, परंतु अतिरिक्त पर्जन्यामुळं ओला दुष्काळ देखील जाहीर करावा लागतो. जशा पद्धतीने कोरडा दुष्काळ असतो, तशा म्हणजे पाऊस न पडणं आणि त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती असणं. आणि काही वेळेला असं होतं की जास्त अतिरिक्त पाऊस पडतो की तिथं नको असतो, परंतु त्या पावसामुळं आहे ती उत्पादनं, आहे ती पिकं ही देखील खराब होतात. आणि या खराब झाल्यामुळं, वेस्ट केल्यामुळं त्याचा एकूण परिणाम हा शेतकरी कुटुंबावरती होतो, गावावरती होतो, राज्यावरती होतो आणि देशावरती देखील होत असतो. त्यामुळं शेती उत्पादनाला चांगली किंमत मिळणं ही सध्याचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं दिसून येते. त्यामुळे अतिरिक्त पाणी जसं म्हटलं गेलं आहे तशा पद्धतीने याच्यातलं उत्पादन देखील तितकंच महत्त्वाचं असतं. एकूणच बँकिंग क्षेत्र ज्या वेळेला आपण पाहतो सेवा क्षेत्राच्या दृष्टीनं, त्यातला काही भाग आपण बघू शकतो. अपुरी गुंतवणुकीच्या दृष्टीनं सरकार आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील गुंतवणूक ही भारतीय शेतीचे प्रमाण हे खूपच कमी आहे किंवा भारतीय शेतीत कॉर्पोरेट सेक्टरचा म्हणजे CSRचा जो काही फंड आपण म्हणूया तो उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला गेला. परंतु याच सेवा क्षेत्राच्या आणि उद्योग क्षेत्राच्या दृष्टीनं तितकंच महत्त्वाचं आहे तो म्हणजे शेती क्षेत्र देखील, कारण कच्चा माल हा शेवटी शेतीतून मिळवणे आहे आणि हा कच्चा माल नसेल तर उत्पादन घेणं हे तितकंसं सोयीचं होत नाही. त्यामुळे सरकार आणि कॉर्पोरेट क्षेत्रातली गुंतवणूक जी आहे ती भारतीय शेतीचे प्रमाण हे खूपच कमी आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची कमतरता आहे. त्याचबरोबर क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीसाठी खूप आवश्यक काही बाबी विचारात घेतलेल्या आहेत. अनुपस्थित पुरेशा प्रमाणात साठवणूक आणि शीतगृहांच्या सुविधा या देखील उपलब्ध असल्याने बरेच नुकसान झाले आहे. कापणी केलेली पिके जी आहेत ती नीट साठवली जात नाहीत, तर ती खाली म्हणजे साठवणूक सुविधा त्या ठिकाणी अपुऱ्या आहेत. म्हणजे गुंतवणूक जर अपुरी असेल तर त्या ठिकाणी शेती गुंतवणुकीबरोबरच त्याच्या साठवणूक गृहांची, सध्याचे जर हॉर्टिकल्चर सारखे ज्या वेळेला आपण पाहतो, पुष्प शेती ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला त्याला कुलिंग सेंटर असतील त्याची संख्या वाढवणं गरजेचं असतं. मिल्क प्रोडक्शन जसं एका बाजूला वाढतं तसं त्याचे कूलर तेवढ्या प्रमाणात इंडस्ट्रीमधनं निर्माण होणं आवश्यक असतं. आणि त्याच्यावरती जे कोणी दुग्ध डेअरीचा व्यवसाय करत असतील त्या दुग्ध डेअरी व्यावसायिकाला सबसिडीज अनुदानं जर उपलब्ध करून दिली तरच या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. कारण त्याला अल्टरनेट, कारण दूध ही नाशवंत वस्तू आहे, अल्पकाळामध्ये किंवा 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये ती नाश होणार आहे. त्याच्यावरती जर प्रक्रिया नाही केली, कुलिंग सेंटरला नाही ठेवलं तर ते दीर्घकाळ राहू शकणार नाही. त्यामुळं एकूणच याच्यावरची गुंतवणूक जी आहे ती शेती क्षेत्राच्या दृष्टीने वाढली पाहिजे. सरकार आणि कॉर्पोरेटमधील क्षेत्रातील गुंतवणूक जी आहे ती जशा पद्धतीने बदलते तशा पद्धतीने ॲग्रिकल्चर्समधली गुंतवणूक वाढणं अपेक्षित आहे. पायाभूत सुविधांची कमतरता क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीसाठी ही खूप आवश्यक आहे. अनुपस्थितीत पुरेशा प्रमाणात साठवणूक आणि शीतगृहाच्या सुविधा असल्याने बरेच नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं. कापणी केलेली पिके ही नीट साठवली नाहीत तर ती खाली जायची किंवा कीटकांमुळे किंवा पाऊस किंवा आर्द्रतेमुळे ते नष्ट होऊ शकते, ज्यामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होऊन कृषी क्षेत्रातील कॉर्पोरेट क्षेत्राची गुंतवणूक ही कशी वाढू शकते ती जी नगण्य स्वरूपाची आहे त्याच्यावरती विशेष भर देणं अपेक्षित आहे. 1 मिनिटासाठी सरकारच्या आधुनिक सोयीसुविधांमुळे किंवा या इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने जर विचार केला तर उद्योग क्षेत्र आणि शेती क्षेत्र याच्यावरती मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणं हे अगत्याचं आहे.
प्रचंड महत्त्व असून म्हणजे कृषी क्षेत्रातलं जसं गुंतवणूक वाढणं अपेक्षित आहे, कृषी संशोधनातली कमी गुंतवणूक जी आहे ती इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने जसं आपण म्हणतोय तशा पद्धतीने वेगवेगळ्या सोयीसुविधा जशा वाढत आहेत त्यात रिसर्च जर वाढला तर त्याची उत्पादकता वाढायला मदत होऊ शकते. म्हणजे शेतीची उत्पादकता ही कशा पद्धतीने वाढेल तर आपल्या अर्थव्यवस्थेसाठी शेती आणि त्यात गुंतवणुकीत फारच कमी वाढ झालेली आहे. गेल्या काही वर्षात कृषी संशोधन ते 0.25% वाढलेले आपल्याला दिसून येतं आणि 81-82 किंवा 83 रेंजपर्यंत त्याच्यात काही प्रमाणात वाढ झाली. तशी 2012 ते 14च्या दरम्यान GDPच्या अनुषंगाने 0.4% अशी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे कृषी संशोधनात जशी गुंतवणूक वाढत जाईल त्याच अनुषंगाने प्रचंड महत्त्व हे शेतीला असल्याचं दिसून येतं. अजूनही आपल्या अर्थव्यवस्थेसाठी शेती आणि त्यात गुंतवणुकीत फारच कमी बदल झालेले आहेत किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे झालेले दिसून येतात. फार वाढ किंवा गेल्या काही वर्षात कृषी संशोधन हे तितकंसं म्हणजे जसं की आपण 65-66 मध्ये हरित क्रांती पाहतो, त्यानंतरच्या काही सुधारणांचे काही सरकारी योजना पाहतो, परंतु तुलनात्मकरित्या ठोस किंवा मोठ्या प्रमाणावर उत्पादन देणारे बी बियाणे जे आहेत ती नव्याने अजून मार्केटमध्ये येणं अपेक्षित आहे. काही रोगांच्या संदर्भात, किडींच्या संदर्भात ज्या वेळेला वृक्षांना किंवा वेलींना फळबागा लागवड जे असतात त्याच्यावरती रोगराई आल्यानंतर त्याला नियंत्रित करणं या तुलनात्मकरित्या वेग कमी आहे किंवा नियंत्रणाच्या दृष्टीनं साधन सामग्री त्याच्या वाढणं अपेक्षित आहे. खंडित जमीन, भारतात जमिनीची मालकी ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला ती जास्त जमीनदार वर्ग जे आहेत त्यांच्याकडे असलेली दिसून येते. ही जमीन खंडाने किंवा कसण्याला दिली जाते. एखादा नोकरीला असेल तर नोकरीला असणारा व्यक्ती शहरी भागात राहत असेल आणि जमीन ग्रामीण भागाकडे असेल तर ती जमीन कसण्यासाठी दिलेली असते. काही विशिष्ट भाग हा जमीन कसणाऱ्यांना दिला जातो, म्हणजेच त्याला काही खंड म्हणून मालकाला त्याचा मोबदला हा उपजत आणि अविनाशी गुणधर्म जरी असला तरी जमीन मालकाला किंवा जमिनीला मिळणारा मोबदला हा आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यातून खंडाची निर्मिती होत असते. विशेष करून डेव्हिड रिकॉर्डो यांनी खटाचा नियम जो सांगितलेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला उच्च प्रतीच्या जमीन असेल, मध्यम प्रतीची जमीन असेल याच्यातून खंड हा मिळत असतो. उच्च प्रतीच्या जमिनीतून जास्त प्रमाणात खंड मिळतो, मध्यम प्रतीच्या जमिनीतून कमी प्रमाणात खंड मिळतो आणि कमी प्रतीच्या किंवा हलक्या दर्जाची ज्यावेळेला जमीन असते, खडकाळ असेल, मालरान असेल किंवा एकदम गाळवाट आपण म्हणूया जिथं पाणी दलदल असतं अशा ठिकाणच्या जमिनीमध्ये विशेष करून खंड मिळत नाही. म्हणजेच जिथं सोयीसुविधा आणि जमीन ही पोत जमिनीचा जो आहे तो चांगला असणारी जमीन असेल तर त्यासाठी खंड मिळतो आणि त्या खंड मिळत नाही. कुटुंबाच्या विभाजनासह कालांतराने क्रमिक आकार, मध्यम आणि मोठ्या जमिनीच्या धारणेसाठी जमीन लहान झाली आहे आणि कुटुंबे अशा प्रकारे त्यांना वैज्ञानिक लागवडीसाठी अयोग्य बनवतात किंवा त्यानुसार 2011च्या कृषी जनगणनेनुसार भारतातील 67% जमीन ही मालकीकडे होती. किरकोळ 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन ही जमीन आणि 18% अल्पभूधारक होते त्याच्याकडे होती आणि एकूणच जमीन मालकी जी आहे ती एकूण लोकसंख्येकडच्या वेळेत पाहतो तर मुठभर लोकांकडे मोठ्या प्रमाणात जमीन आहे. मोठे शेतकरी दिसून येतात, परंतु एकूण लोकसंख्या जिथं जास्त आहे तिथं तुलनात्मकरित्या कमी जमीन आहे. अल्पभूधारक आहेत, अल्पभूधारकाचे मोठे समस्या आहेत. अति अल्पभूधारक असेल, अल्पभूधारक असेल किंवा भूमिहीन मजूर ज्यावेळेला आपण म्हणतो, भूमिहीन शेतमजूर, त्यावेळेला त्यांच्यासाठी दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा या देखील बाबीवर शेतकऱ्यांना किंवा सरकारला विचार करावा लागतो. योग्य प्रशिक्षण आणि वित्तपुरवठा नसणे, शेतकऱ्याला योग्य पद्धतीचं प्रशिक्षण दिलं, ट्रेनिंग दिलं तर त्याचा निश्चित फायदा हा होत असतो, अन्यथा त्याचं उत्पादन जे आहे ते तेवढ्या प्रमाणात वाढणार नाही. बँकेला त्याच्या एकूण कर्जाच्या 40% कर्ज देणे हे बंधनकारक आहे. म्हणजे बँका जास्त प्रमाणात ठेवी ठेवू शकत नाहीत, परंतु शेती क्षेत्राला कर्ज देणं हे जवळपास 40% बंधनकारक आहे. जरी सरकारने किमान आधारभूत किंमत जाहीर केली तरी काही कृषी उत्पादनासाठी आणि काही व्यवस्थापित देखील विचार करता अन्नधान्य विक्रीसाठी असेल
मंडळी असेल, बहुतांश अल्प व अल्पभूधारक असेल, या शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील विचार करावा लागतो. त्या अनुषंगानेच असणारे हे बदल प्रामुख्याने आपल्याला दिसून येत आहेत. कन्क्लुजनमध्ये आपल्याला असं म्हणता येईल, कृषी क्षेत्राच्या कामगिरीबद्दल याची चर्चा केलेली आहे. भारताच्या GDP मधलं योगदान आजही अन्नधान्य आणि अन्न उत्पादन किंवा इतर उत्पादनाच्या दृष्टीनं वाढलेलं आहे. रोजगार निर्मितीतही फायदा मोठ्या प्रमाणावर होत आहे. एकूणच उद्योग क्षेत्राला किंवा दुय्यम आणि तृतीय क्षेत्र जे आहेत त्यांना संबंधित क्षेत्रात पोषक किंवा आपण म्हणूया वातावरणाच्या दृष्टीनं मूलभूत किंवा कच्चा माल पुरवण्यात शेतीची भूमिका महत्वाची आहे. तसा उद्योग आणि सेवा क्षेत्राला बाजारपेठ म्हणून मागणी म्हणूया ती मोठ्या प्रमाणात शेती कुटुंबातून किंवा शेतकऱ्याकडून होत असते. त्यामुळं ॲग्रिकल्चर गुड्स किंवा शेती क्षेत्राची माहिती घेणं अगत्याचं आपल्याला ठरले. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद.